हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता इथं ना मी करत होते डाळीला फोडणी टाकत होते, म्हणजे सकाळीच मी अर्धा स्वयंपाक माझा झालेला होता। जीविकाची स्कूल आहे, तर 7 वाजताचा तिची स्कूल आहे, तर तिला 6:45ला वगैरे सोडायला जायला लागतं। त्यामुळे मग मी लवकरच त्याच्या अगोदर माझं टिफिन वगैरे तयार करायला लागतो, त्यामुळे मी आता ना लवकरच उठत आहे। तर तिला टिफिन वगैरे केला आणि सकाळी भेंडीची भाजी तिला खूप आवडते, तर तिच्यासाठी मी भेंडीची भाजी आणि चपाती केली होती। म्हणजे तिच्यापुरतीच चपात्या टाकल्या होत्या, कारण सोडायलाही मला जायचं होतं, त्यामुळं मग मी सकाळी तिच्यासाठी चपाती आणि भाजी करून दिली। तिला सोडून वगैरे आले आणि त्यानंतर मग घरातलं थोडंसं काम वगैरे आवरून नंतर ना बाकीचे राहिलेलं स्वयंपाक होता ना तो करून घेतला, म्हणजे कुकर वगैरे लावलं। परत वेदिकाला भेंडीची भाजी आवडत नाही, त्यामुळे मग तिला ना टोमॅटोची चटणी मला करायची होती। आणि मग तर इथं ना मी आता ताक करत होते। आता उन्हाळा आहे, तर आमच्या घरी रोजच ताक होत असतं आणि रोज रोज साधं ताक पिण्यापेक्षा नाही का प्यावंसं वाटत नाही रोज रोज, म्हणून मग अद्रक लसूण कोथिंबीर थोडंसं जिरा आणि मीठ आणि थोडंसं धने पावडर असं वाटून टाकलं ना तर एकदम छान होतं ताक, प्यायलाही छान वाटतं। तसं तर साधं ताक शरीरासाठी एकदम छान असतं, पण कसं आपल्याला रोज रोज तेच तेच नको वाटतं ना, मग कधी कधी मी असंही करते। तर ताक वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं करत आहे चपाती। राहिलेल्या पीठ वगैरे सकाळीच मळून ठेवलं होतं, पण कसं होतं खूप वेळ पण लवकर केलं की मग नंतर खावंसंही वाटत नाही, आणि आता उन्हाळ्यामध्ये ना चपात्या लगेच कडक होतात। त्यामुळं मग आम्ही जेव्हा जेवायच्या नाही का पुढेच, कारण हे पण तसं आता उन्हाळ्यात लवकर जेवण पण होतं आमचं, त्यामुळं मग म्हणलं की नंतरच करूयात। मग तिकडनं तिला सोडून आल्यानंतर जरा घरातलं झाडून वगैरे राहिलेलं होतं माझं, तर ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग कुकर लावला आणि मग कुकर लावल्यानंतर डाळ वगैरे फोडणी टाकून घेतली आणि लगेच आता चपात्या करते। तर माझं कसं होतं माहिती आहे का, आत्ताही तुम्ही बघितलं असाल की एक शब्द इंग्लिशमध्ये एक शब्द मराठी, म्हणजे थोडे थोडे मध्ये मध्ये इंग्लिश येतात आणि मध्येच मराठी येतं। तर आत्ताच मी स्कूलमध्ये सोडलं 7 वाजता म्हणल्यानंतर 6:45, तर ते तसं होतं लेकरांमुळं, कारण लेकरं तशी बोलतात, तर आपलं कसं पहिल्यापासून मराठी बोललेलं पूर्ण सगळं मराठी मीडियममध्ये शिकलेलं आपण, आणि त्याच्यात आता लेकरं इंग्लिश स्कूलला, तर ते त्यांना मराठीमध्ये कळत नाही, त्यामुळे त्यांना सांगायला लागतं इंग्लिशमध्ये। आता 6:45 म्हणलं की त्यांना नाही कळत, त्यांना 6:45 म्हणलं की मग कळतं। त्यामुळे ते म्हणजे माझ्यासारखं खूप आयांचं असं होत असेल की एक मराठी एक इंग्लिश, परत मलाच वाटतं की नाही का आपण असं का बोललो, एक तर इंग्लिश नाही तर मराठी तर मराठी, पण ते आता म्हणजे तोंडामध्ये असेच पडलेत शब्द की त्याच्यामुळे होतच ते, कितीही जरी म्हणलं आपण तरी होतच ते आता। तर त्यानंतर चपात्या वगैरे झाल्या आणि मग वेदिकाला टोमॅटोची चटणी केलेली आहे, एकदम सिंपल आणि खूप लवकर होते टोमॅटो चटणी अशी, खूप जणी करतही असतील, पण वेदिकाला ना माझी इतकी आवडते ना, तिला रोज जरी द्या तरी ती खाईल टोमॅटो चटणी, इतकी तिला आवडते। तर काय नाही, एकदम टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकले आणि मोहरी जिरेची फोडणी दिली आहे आणि कांदा टाकून मग थोडासा परतला, त्यानंतर टोमॅटो टाकलं, थोडंसं मीठ आणि साखर टाकून एक 5 मिनिट वाफ लावून घेतलं आहे झाकण ठेवून, आणि त्यानंतर मग थोडीशी हळद, लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून कोथिंबीर टाकून परत एकदा परतवून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेच होते टोमॅटोची चटणी। तर त्यानंतर मग लगेच मी तिलाही जेवायला दिलं, कारण सकाळी लेकरांना कसं, तिला तर इतकी भूक लागते, टोमॅटोची चटणी वगैरे असेल ना तिच्या आवडीची काहीतरी भूक असेल ना भाजी वगैरे, तर तिला ना लगेच मग चल हे बनवले म्हणलं का पटापट आंघोळ वगैरे करल, आणि मग तसंच आजही तिने केलं, पटकन उठलं की ब्रश केली, आंघोळ केली, नाही तर रोज ओरडायला लागतं कर 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 कर, पण आज ना तर केलं आणि लगेच मग मी तिला जेवायला दिलं। आणि माझ्याकडं खूप वेळ होता, आज लवकर झालं होतं, बहुतेक 8:30 ते 9 वाजले होते, आणि हे पण झोपले होते, यांना सध्या नाईट आहे, त्यामुळं मग मी त्यांना अगोदर चपात्या वगैरे झाल्या की लगेच जेवायला दिलं होतं टोमॅटोची चटणी करायच्या आधीच, कारण मी सकाळी भेंडीची भाजी केलेली होती, जीविकाला देतानाच मी भेंडीची भाजी आमच्यासाठी केली होती, फक्त वेदिकालाच फक्त आवडत नाही, बाकी सगळे आम्ही खातो भेंडीची भाजी, त्यामुळे मग भेंडीची भाजी मी जास्तच बनवलेली होती सकाळी। तर मग त्यांना जेवायला दिलं होतं,
तर ते जेवण वगैरे करून झोपले होते. आणि त्याच्यानंतर का इथं आहेत ना माझे किचनमधले जे शेल्फ आहेत ना तिथं इतकी धूळ येते. आणि आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्यामुळं सतत फॅन चालू असतात, खिडक्या उघड्या दारं उघडं, त्यामुळं तर इतकी धूळ येते ना. आधीच धूळ जास्त येते आणि त्याच्यात आता तरी उन्हाळ्यामुळं खूपच धूळ येते. तर 2 दिवसही जात नाहीत की धूळ इथं साचलेली असतेच, कितीही साफ करा. तर त्यामुळं मग मी काही सारखं धुवत बसत नाही, डब्बे असे फक्त पुसून घेत असते. आणि पुसलं की मग थोडंसं स्वच्छ, म्हणजे बऱ्यापैकी स्वच्छ होतं बरं का. धूळ म्हणजे अशी इतके चिकट वगैरे काही नसतं, फक्त धूळ असते ती. पुसलं नाही थोडंसं ओलं कापड करून ना पुसलं तरी स्वच्छ होऊन जातं. बघू तुम्हाला दिसली ही असेल धूळ की पुसते वेळेस नाही का थोडंसं पुसलेलं वेगळं आणि धूळ असलेलं वेगळं दिसत होतं. तर इथं कप्पे वगैरे मी सगळे पुसून घेतलेले, डब्बे पण पुसून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथं बघू शकता फ्रीजवरही इतका पसारा पडतो ना, आणि त्यालाही कारण आहे. तसं तर मी आधी इतकं माझ्या फ्रीजवरती पसारा राहायचा नाही, पण आता पडतोय कारण मुंग्या इतक्या मुंग्या होतात ना. कुठंही काही ठेवलं ना मुंग्या इतक्या होत्यात. थोडंसं जरी कुठं ठेवलं ना किचनवरती, इकडं शेल्फमध्ये जरी मी हे शेव वगैरे ठेवले ना, बिस्किट वगैरे, तरी मुंग्या होतात. तरी मुलींना घेतलं की कधी कधी चुकून ठेवतात तर ते लगेच मुंग्या लागतात. तर त्यामुळं एकमेव अशी जागा आहे फ्रीज की जिथं मुंग्या आमच्या इथं होत नाहीत. त्यामुळं जास्त करून सगळं फ्रीजवरतीच राहतं जे खाऊचं आहे ते. तर तिथंच मी ठेवत असते. तिथलंही थोडंसं पुसलं वगैरे. आणि असं नाही की मी मुंग्यासाठी काय उपाय केलं नाही, भरपूर केलेत. पण आता आपण पावडर वगैरे टाकली ना, जिथं मुंग्याची लाईन आहे तिथं टाकली की तिथून हे होणार, ते मुंग्या जाणार, पण दुसऱ्या साईडनी लगेच मुंग्या लागतात. तर त्यामुळं मग असं हे होते. तरी पण टाकत असते मी, माझे चालूच आहेत उपाय. तरी बऱ्यापैकी आता कमी झालेले आहेत. आता सध्या किचनवर तरी होत नाहीत, नाहीतर काही नाही नसलं तरी रांग लागलेलीच असायची मुंग्याची. तर आता तरी मध्ये थोडंसं मी पावडर वगैरे ते यांच्या मित्रांनी म्हणजे ते पेस्ट कंट्रोल वगैरे करतात, तर त्यांनी 1-2 पावडर वगैरे सांगितलं होतं, तर ते सगळे टाकून बघितलेले आहेत. तर थोड्याशा कमी झाल्यात, बघू. पण काय माहिती, पण मुंग्या जातच नाही आहेत. तर त्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतली, कारण एकामागे एक पटपट कामं जर करून घेतलं ना तर कंटाळाही येत नाही आणि फ्रेशही वाटतं. म्हणजे लवकर सकाळी लवकर कामे झाली ना तर बरंही वाटतं. आणि त्यानंतर मग मी जेवले ना, मग नंतर नको वाटतं, त्यामुळं मग अगोदर ही सगळी कामं करून घेतली. आणि तसंही खूप वेळ नव्हताच झाला, 9 किंवा 9:30 झाले होते, 9च वाजले असतील बहुतेक. तर 9 वाजेपर्यंत माझं सगळं झालेलं होतं. लवकर स्कूल असली ना हाही एक फायदा होतो. सकाळी उठताना तरी नको वाटतं, पण एकदा की उठलं आणि कामाला लागलो ना तर काहीच वाटत नाही. उठेपर्यंतच थोडासा त्रास होतो आणि सवय पडेपर्यंत. कारण आता सुट्ट्या होत्या 1 महिनाभर, तर त्यामुळं आम्हाला सवय लागली होती उशिरापर्यंत झोपायची. तर 2-3 दिवस जरा उठताना त्रास होईल, पण परत मग एकदा रुटीन बसलं आपलं की मग काय निवांत नाही वाटतं, काही इतकं त्रास वगैरे वाटत नाही. तर उलटं फ्रेश वाटतं, लवकर कामं वगैरे होतात. लवकर उठल्यानंतर आपली बाकीचीही आपण कामं करू शकतो. आणि त्यानंतर भांडी वगैरे झाली, किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणलं की आता आपण अगोदर जेवण करून घेऊयात, कारण परत मला तिला आणायलाही जायचं आहे. 12 वाजता तिची स्कूल सुटणार, तर तिला आणायला जायचं आहे. त्यामुळं म्हणलं की आता जेवण करून घेऊयात. तर टोमॅटोची चटणी आणि भेंडीची भाजी आणि फोडणीची डाळ आणि भात असं होतं, आणि मसाले ताक. तर बघू शकता एकदम छान असं साधं, सिंपल आणि पौष्टिक असं जेवण. तर उन्हाळ्यामध्ये ना भाकरी खाल्लेली जास्त छान. चला मग या तुम्हीही जेवायला. सकाळपासून काय मी तुमच्याशी बोललेच नाही. तर आत्ता सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. स्वयंपाक, जेवण वगैरे, भांडी सगळी झालेत. मशीनला कपडेही लावलेले आहेत. तर म्हणलं आता चला तुमच्याशी भेटूयात ही. आणि आज मला ना ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी, म्हणजे कालच आलेत ते, तर उद्या द्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी मला अस्तरही आणायचं आहे आणि एक साडी पिको फॉलला आलेली आहे. तर ही साडी आलेली आहे माझ्याकडे पिको फॉलसाठी आणि ब्लाऊज शिवायचा आहे, यातला दोन्हीही करायचं आहे. तर याच्यातलं फॉल काय आहे माझ्याकडे, मी एक्स्ट्रा फॉल आणून ठेवत असते, तर फॉल आहे माझ्याकडे हे बघा. तर जाईल हा, थोडासा वेगळा दिसतो व्हिडिओमध्ये, पण जाईल हा. फिरता कलर आहे साडीचा. तर फॉल आहे तर फॉल आणणार नाही, फक्त अस्तर आणणार आहे. हा एक ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे रेड कलरचा. काकू आहेत एक,
तर त्यांच्या सुनेचा आणि त्यांचा आहे. हा त्यांच्या सुनेचा आहे आणि हा त्यांचा आहे. तर दोन्हीचे अस्तर मला आणायचे आहेत आणि आजच मी कट करून ठेवेल. त्याचं पेपर कटिंग आहे माझ्याकडं, तर त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. आणि त्यांच्या सुनेचा जो आहे ना, तर त्याच्यासाठी मला डायरेक्ट आता मी कपड्यांवरतीच मापं टाकून कट करणार आहे. कारण त्यांचाही आहे माझ्याकडे पेपर कटिंग, पण आता त्यांच्या मापामध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत. तर त्यामुळं मग मी डायरेक्ट आता ब्लाऊज पिसावरतीच मापं टाकून कट करते, म्हणजे अस्तरवरती. तर तेही तुम्हाला बघाल पुढे. आणि त्यानंतर फॉल पिकोही करायचं आहे. चला तर मग, आणि आता कामं वगैरे आवरली आहेत. आता जाता जाता अस्तरही आणायचं, कारण आत्ता वाजलेले आहेत. फोन दे. तर आत्ता वाजलेले आहेत 10 वाजून. तर आत्ता वाजलेत 10 वाजून किती झालेत, 10 वाजून 36 मिनिट, म्हणजे 10:30 पावणे 11, 10:30 वाजलेले आहेत. तर माझं सगळं झालेलं आहे. आणि मुलीलाही आणायला जायचं, कारण तिची स्कूल आज आता 12 वाजता सुटत आहे. तर त्यामुळं मग तिला आणायला जाईल, त्यावेळेसच मी अस्तर आणून घेईल. ब्लाऊजचेही अस्तर आणेल आणि तिला घेऊन मग घरी येईल. आणि चला मग, तोपर्यंत फॉल आहे माझ्याकडे, तर आणखीन तास दीड तास आहे वेळ. तर मी फॉल लावून घेते आणि मग नंतर फॉल पण लावून होईल साडीला. आणि जात अगोदर अस्तर घेते आणि मग तिला घेऊन घरी येते. जर तुम्हाला माझा थोडासा जरी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथं ना बघू शकता, मी साडी उकललेली आहे आणि तुम्हाला हे दाखवलेली. तर हा आहे ब्लाऊज साडीतला, आणि साडी एकदम छान दिसत होती. डिझाईन आणि कलर एकदम छान होतं. आणि हा बघू शकता पदर असा भरलेला आहे साडीचा, आणि साडीवरती अशी वेल टाईप डिझाईन आहे. म्हणजे तर इतकं मस्त कलर दिसत होता ना, असं उकलल्यानंतर खूप छान साडी दिसत होती. आपण म्हणतो की मेहंदी कलर हे इतके छान दिसत नाही, पण खरंच खूप छान दिसत होते. आणि त्यानंतर ना मग मी ब्लाऊज पीस कट करून घेतला, कारण मला अस्तर आणायचं होतं. त्यामुळं मग म्हटलं ब्लाऊज पीस कट करून घेतला आणि घडी करून ठेवलेला आहे साईडला. आणि पिको फॉल ही करायचं म्हणलं तर सरळ आपल्याला व्यवस्थित असं दोन्ही साईडनी कट करून घ्यावं लागतं. तर त्यामुळं आता जास्त करून पदराच्या साईडला ना गोंडे येतात, पण याला नव्हते. त्यामुळे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं सरळ वेदिकाला पकडायला लावलं. आणि असं मी कोणतरी असेल ना त्यावेळेसच साड्या असं कट करून घेते, कारण खाली वगैरे टाकून मला व्यवस्थित असं वाटतं की व्यवस्थित येत नाही. त्यामुळं असं कोणाला तरी समोर पकडायला लावायचं. एकदम छान, एकदम सरळ असं कट होतं. तर त्यानंतर मग फॉल इथं ना पहिलेच मी धुवून वगैरे ठेवलेली होती, धुवून इस्त्री वगैरे करून ठेवलेली असते. त्यामुळं मग माझं आत्ताना इतकं सोपं काम झालं की पटकन मग मला डायरेक्ट फॉल लावता आली. त्यामुळं कधीही ना एक्स्ट्राचे फॉल वगैरे आणून ठेवायचे. जर तुम्हीही पिको फॉल किंवा ब्लाऊज वगैरे शिवत असाल ना, तर फॉल वगैरे आणून ठेवायचे आणि असे धुवून इस्त्री वगैरे करून ठेवलं ना, तर ऐन वेळेला मग आपलं असं पटकन काम होतं आणि जास्त लोड आल्यासारखंही वाटत नाही. तर त्यामुळं मग आत्ता फॉल वगैरे धुवून ठेवलेली होती, तर लगेच मग मी फॉल लावून घेतली आणि पिकोही केलेलं आहे. त्यानंतर मग लगेच आता हात शिलाई करून घेते. आणि हात शिलाई करताना मी ना खाली असं पाटा किंवा काहीतरी घ्यायचं, पॅड, लेकरांची जी स्टडी पॅड असते ती वगैरे घ्यायची. नाहीतर डायरेक्ट आपण खाली पण केलो ना तरी पण होतं, पण जास्त बाकायला लागतं खाली. त्यामुळं मग मी असंच करत असते आणि मला ही म्हणजे पटकन होतं असं केल्यानंतर. आणि त्यानंतर मग साडीला पिको फॉल केल्यानंतर मग वेळही झाला होता तिला आणायचा. त्यामुळं मग अस्तरही घेऊन यायचं होतं. तर मी परत चेहऱ्याला वगैरे बांधलं. आणि खूप ऊन आहे, त्यामुळं म्हटलं अगोदर अस्तर वगैरे घेऊयात आणि मग तिला आणायला जाऊयात, कारण तिला घेऊन फिरण्यापेक्षा आपण अगोदर अस्तर वगैरे घेऊयात. अस्तर वगैरे घेतला आणि त्या दुकानामध्ये ना इतके छान आमच्या इथंच आहे पीस वगैरे भेटतात, ड्रेसचे परत ब्लाऊजचे खूप छान भेटतात. आणि त्यानंतर मग मी तिला घेऊन आले स्कूलमधनं. आणि आल्यानंतर मग तिला जेवण वगैरे, आणि नंतर मलाही थोडंसं दुसरं काम होतं, त्यामुळं मग ब्लाऊजचं मी थोडंसं ठेवलं. आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवा वगैरे लावून झालेला होता. त्यानंतर म्हटलं चला आता ब्लाऊज कट करून घेऊयात.
आणि मग झाला तर आज शिवायचं पण होता, पण माझ्याकडनं काही झाला नाही. थोडासाच शिवला आणि मग परत मी ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी शिवलेला आहे. तर इथं बघू शकता पेपर कटिंग होतं माझ्याकडं ऑलरेडी, त्यामुळं ना पटकन असं पेपर कटिंग, जे आपले ना रेग्युलर कस्टमर आहेत ना त्यांची पेपर कटिंग जर आपण असं करून ठेवलेलं असेल तर लवकर होतं. आणि ते माझे रेग्युलरचे कस्टमर आहेत, त्यामुळं मग मी पेपर कटिंग त्यांचं आहे माझ्याकडं, तर पटकन डायरेक्ट पिसावरती ठेवून मी कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर अस्तर वगैरे कट करून घेतलं आखून. आणि त्यानंतर बघू शकता मेन फॅब्रिकवरही मी आता अस्तरचे जे पार्ट मी कट केले होते तर ते ठेवून कट करते. आणि साईडनी ना थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं, म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ना ब्लाऊजचं तर ते अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण इथं जॉईंट करतो ना त्यावेळेस कमी जास्त झालं तरी ॲडजस्ट करू शकतो. आणि या ब्लाऊज पीसाला फक्त काटना स्लीव्जला आले होते, त्यामुळं बॅक साईडला काही झाले नाहीत, फक्त स्लीव्जला. आता पहिल्याच्या साड्यांना कसं की दोन्ही साईडला काट यायचे, तर त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे व्यवस्थित व्हायच्या, पॅचवर्क डिझाईन वगैरे करता येत होत्या. पण आता एकच साईडला येतात काठ, त्यामुळं ना फक्त स्लीव्जला तर होतं, नाहीतर मग बॅक साईडला तर जास्त करू तर स्लीव्जलाच बरं वाटतं ते, त्यामुळं मग इथं मीही स्लीव्जलाच घेतलेलं होतं. आणि त्यानंतर पहिल्यांदा मग बॅक साईड जॉईंट करून घेतली, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहेत ना तर ते मी अगोदर सगळं जॉईंट करून घेत असते आणि एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करून टाकते, म्हणजे शिवते वेळेस आपल्याला ना जास्त त्रास होत नाही. चला तर मग आता मी व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.